सांगतेस? आपल्या घराबाहेरच्या तंबूत राहतो नचिकेत. हो ग आजी. आणि आप्पांचे 10 लाख रुपये देऊन ते घर सोडवल्याशिवाय नचिकेत त्या घरात जाणार नाही. ईश्वरा, कहर आहे बाई हा मुलगा म्हणजे. पण तुला कधी समजलंय? मला कालच कळलं आजी. पण प्रवासाने इतकी दमले होते ना मी की खोलीत गेल्यानंतर मला लगेच झोप लागली ग. पण इतक्या थंडीत या तंबूत कसा राहणार बिचारा नचिकेत? अगं थंडीचं काय घेऊन बसलीस? मुंबई आहे ही, सिमला नाहीये. पण हो बाई, तंबूत राहणंही तितकं काही सोपं नाही हे मात्र खरं. हो ना ग आजी, मला सुद्धा खूप काळजी वाटते त्याची. ईश्वरा, पण थंडी नसली तरी डास धावतीलच ना तंबूत. माझे ते भिवंडीचे काका एकदा असेच गिर्यारोहणाला गेले होते. तेव्हा तंबूत डास धावल्यामुळे तू थांब ग कल्पना. सई मला सांग, त्या तंबूमध्ये नचिकेत नाश्त्याचं आणि जेवायचं काय करणार आहे? हे मला काहीच माहित नाहीये ग आजी. खाण्यापिण्याचे हाल तर होणारच आहेत त्याचे. अगं पण तू कशाला काळजी करतेस? आपण आहोत ना. आपण करू त्याच्या न्याहारीचं. त्याला काय आवडतं तितकं सांग. आई अगं, सँडविच आणि ओट्स त्याला मनापासून आवडतात. ईश्वरा, ओट देणार आहेस त्याला न्याहारीत? अगं आई, ओट्स ग ओट्स, त्यांच्या इथल्या न्याहारीचा एक पदार्थ आहे. अगं बाई, हो का? असली नावं सुद्धा उच्चारली नाहीत बाई आम्ही कधी. अगं पण आता परदेशी नाच जवळ चालतोय ना यांना, मग त्याला आवडणारे पदार्थ का नाही चालणार आपल्या जमदग्नीला? काय हो आई? बरं सई, तू बाजारातून काय काय लागतं ते सगळं घेऊन ये. आपण त्याच्या आवडीची न्याहारी बनवू आणि त्याला खायला बोलवू. हो चालेल, मी पाव आणि ओट्स घेऊन येते. हा हो हो, आम्ही चटणी बनवून ठेवतो त्या सँडविचला लागणारी. हो 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 तू जाऊन ये पटकन. हो आजी. हो. कधी काय लहर येईल या मुलाच्या मनात काही सांगता येत नाही बाई. कर्ज फेडल्याशिवाय घरात जाणार नाही म्हणे. हो ना. आता कसा राहणार आहे या तंबूत देवाश ठाऊ. नचिकेत, ए नचिकेत. अरे देवा, दार बंद आहे. कुठे गेला हा? वा देशपांडे, रस्त्यावर राहायला काय आलात? मुलींना बघून शिट्ट्या वाजवायला शिकलात? मुलींकडे नाही, तुझ्याकडे बघून. देअर्स अ डिफरन्स. आणि तुला बघून अशी जसं आली आली काय? आगाऊपणा करू नकोस नचिकेत, नाही तर फटके देईन. ते आता काय ऍटलीस्ट फटके तरी दे. बस. बरं मला सांग, उशिरा का उठलास आज? जागच नाही आली, काय करू. छान पीसफुल झोप लागली मला टेंट मध्ये. इथे नचिकेत, तुझं ना सगळं उलटच आहे. म्हणजे लोकांना तंबूत झोप लागत नाही आणि तुला उलट शांत झोप लागली. दॅट इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. खरंच? या तू येतेस का रात्री? ला सांगतो लालबागला जा म्हणून. नचिकेत गप्प बस रे. मी काही पण चांगलं बोललो की गप्प बस बोलते तू. एनी पिशवी घेऊन कुठे चालली? अरे तू, आमच्या घरी आज न्याहारीसाठी पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासाठी सामान घ्यायचं जरा. कोण पाहुणे येणार आहेत? माझा काका आहे की नाही, माझ्या काकाच्या बायकोच्या जावेच्या मुलीचा होणारा नवरा येणार आहे. हा, न्याहारीला. मी निघते. काका म्हणजे मायकी, त्याची बायको मानसी काकू, जावे. व्हॉट इज जावे? जावे का सईच्या मागे? म्हणजे मी? हे सई. बरोबर 9ला ये नाश्त्याला. अरे ए बैला,
इथे माझ्या घरात तू काय करतोयस? मोठ्या तोऱ्यात इथनं निघून गेला होतात ना, मग आता परत कशाला आलास? त्याचं काय झालं? त्या दिवशी आपण इकडे होतो ना, त्या तुमचे कपडे घातले होते आणि हे टी शर्ट घातलं होतं. आणि आपण इकडे वरती टी शर्ट वाळत घातलं आणि विसरलो तिकडेच. मग म्हटलं राहू दे, धुवून पण मिळेल आपल्याला. पण आप्पा, काय सुगंध येतो टी शर्टला. कोणती वॉशिंग पावडर वापरता हो तुम्ही? आम्हाला पण सांगा ना. कानाखाली आवाज काढीन. माझ्या दारात ना आतमध्ये यायची हिंमतच कशी झाली तुझी? दारातून यायची हिंमतच नाही ना आपल्यात, म्हणून आपण भाईचा रूट वापरला. म्हणजे म्हणजे हे इकडून खिडकीने वरती आलो आपण. भाई पण तिकडूनच येतो. माहित नाही तुम्हाला? नाही. दाखवू तुम्हाला? हो हो दाखव, मला बघायचंच आहे. असं म्हणताय? दाखव दाखव. हा थांबा थांबा. हा हा हे काय आपण इकडेच आहेत. हा ते बघा, हे बोलवतात बघा. अरे ये. कोण? हा? हा गेला कुठे? हा मार्ग बंद करायलाच हवा. इतक्या वर्षात ही पहिलीच वेळ असेल बाई हे असं काहीतरी बनवण्याची. हो बाई, नाही तर आपल्या स्वयंपाकघरात कायम पोहे, थालीपीठ आणि सांजा हे असले पदार्थ आपल्या स्वप्नात सुद्धा यायचे नाहीत कधी. आजी, मी ओट्स बनवतीये. चटणी तयार आहे ना? हो हो, ती काय तिकडेच आहे. हो. हा हा परदेशी पदार्थ कुणी आणला आपल्या स्वयंपाक घरात? ईश्वरा, मी नाही अप्पा, खरंच नाही. अहो आता काय देशी परदेशी करताय? म्हणजे आपला होणारा नात जावईच परदेशी आहे म्हणल्यावर. हे बघा, विचारलंय तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या. हा पाव आम्ही नचिकेतसाठी आणलाय. आज आम्ही त्याच्या आवडीची निहारी बनवणार आहोत. सँडविच आणि ओट. ओठ खातात? ओट्स आजी. ओट स स हा कळलं कळलं. पण हे असले पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात कधी रांधत नाही आपण. अहो आता नचिकेतला आवडतं म्हणल्यावर रांधलं जाणारच ना. आता तुम्ही थोडे थोडे सुधारताय. काय? परदेशी जावई चालतो, संगणक चालतात, मग ह्या बापड्या पावानीच काय पाप केलंय? मग थालीपीठ करून द्या त्याला. थालीपीठ आप्पा हो, दिला असतो थालीपीठ त्याला, पण आम्हाला असं वाटलं की त्याला त्याच्या आवडीची न्याहारी द्यावी. बिचारा रस्त्यावर राहतोय हो. हो ना, खूप हाल होत आहे तो बिचाऱ्याचे. हो ना, म्हणून म्हटलं की निदान त्याच्या आवडीची न्याहारी त्याला मिळू दे. ठीक आहे, पण मग माझ्या न्याहारीचं काय? नचिकेतचं झाल्यावर लगेच बनवतो तुमच्यासाठी. काय हेच खाताय? त्यानंतर ईश्वरा, सई, अगं त्याला कॉफी आवडते ना, मस्त कडक कॉफी करून देते त्याला. हो आई. हे इतकं झालं ना की छान जायफळ घालून करते कॉफी. आई, जायफळ नको, साधीच कर. अगं बाई, हो का? बरं ठीक आहे, आता तू म्हणते तसंच करते. तुम्हाला जास्त कळतं बाई त्यांच्या आवडी निवडी. आई, काहीतरीच काय ग. माझ्या आधी त्या कांगारू साठी न्याहारी बनवतायत ह्या मूर्ख बायका, आणि तेही परदेशी पदार्थ. परमेश्वरा, आणखीन किती काळ सहन करावं लागणार आहे हे सगळं? गुड मॉर्निंग अप्पा. पाऊल टाकू नकोस माझ्या घरात. थांब तिथेच. काय झालं आप्पा? अगं त्याची शपथ मोडू नये म्हणून म्हणतोय मी. पण आप्पा, त्याने तर त्याच्या नाही 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 नाही.
माझे सगळे पैसे दिल्याशिवाय तो त्याच्या आणि आपल्या कोणाच्याही घरात पाऊल टाकणार नाही अशी अशी शपथ घेतली त्यांनी. तुझी शपथ घेतली. आता तुला जर त्रास झाला तर मला सुद्धा किती त्रास होईल सई बाळा. म्हणून मी फक्त त्याला आठवण करून दिली. बरोबर ना नचिकेत? हे बघ नचिकेत, मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. तू माझी शपथ घेतली आणि मीच तुला इथे बोलवलंय. त्यामुळे मी जे सांगेन ते तुला ऐकावंच लागेल. ठीक आहे? ते सगळं काही नसतं, तू सोडून दे ती शपथ. सई बाळा, असं कसं? शपथ मोडून चालत नाही. आप्पा हो, मीच सांगते ना त्याला शपथ मोडायला, मग काय हरकत आहे? शपथ मोडून टाक नचिकेत, तू आत ये. आप्पा, तुम्हीच सांगा त्याला, तुम्हाला माझी शपथ आहे. सत्यानाश. ठीक आहे नचिकेत बाळा, आता ये. सईच्या हट्टा खातर ये आतमध्ये. आता आप्पा म्हणतात म्हणजे यालाच पाहिजे. खूप प्रेम आहे ना त्यांचं माझ्यावर. ये ये ये. हो, घे रे. बघ खाऊन कसं झालंय सँडविच. पहिल्यांदाच केलंय आम्ही हा पदार्थ. हो, आणि ओठ पण खा. स वाव, सँडविचेस अँड ओट्स हे माझे फेवरेट आहेत. हो ना, म्हणूनच मुद्दाम बनवलंय. मस्त झाले. आप्पा घ्या, तुम्ही पण घ्या. नाही नको, तू खा. माझ्यासाठी वेगळी न्याहारी बनवणार आहेत या. हो ना? हो हो हो. मी काय म्हणते नचिकेत, अरे तू कशाला राहतोस त्या तंबूत? त्रास होईल रे तुला. तब्येतीची काळजी घे रे. नाही का, इट्स नॉट अ बिग डील, काय प्रॉब्लेम नाही. आणि जेवायला इथेच ये. हा, हो, मी आणि आप्पा एकत्रच जेऊ. चालेल ना? हो हो. पोट भरलं का? पोट भरलंय, मन नाही भरलं अजून. म्हणजे एवढं भारी झालंय ना सँडविच. मी तुला सांगतो, केतकरांच्या सर्व बायकांनी मिळून सँडविचची गाडी टाकली ना तर टेस्टी कॉर्नरला पण लाजवतील, टफ देतील, टफ. हे काय वहिनी? तुझ्यासाठी कॉफी आणली. वा 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 वहिनी, आज एकदम मजा झाली. वहिनी थँक्यू हा, म्हणजे भाई बरोबर आपल्याला पण नाश्ता आणण्यासाठी. अरे वेडास का तू दिगंबर? आभार कसले मानतोय? तू आणि नचिकेत ना वेडेच आहात. आम्ही काय वेडेपणा केला वहिनी? अरे एवढं मोठं घर सोडून तिथे त्या तंबूत राहताय, वेडेपणा नाहीये तर काय? भाईची पण काय हौस नाही ना, मजबुरी आहे त्याची, म्हणून राहतोय. मजबुरी म्हणजे? मजबुरी म्हणजे भाईने शपथ घेतली आहे ना, तर शपथ घेतली म्हणजे मजबुरीच आहे ना त्याची, असं म्हणत होतो मी. नाही रे दिगंबर, मजबुरी नाही म्हणता येणार त्याला. नाही नाही, मजबुरीच म्हणावी लागेल वहिनी. तर भाईने शपथ घेतली की आपणचे 10 लाख रुपये परत दिल्याशिवाय तो इथे राहायला येणार नाही. मजबुरीच आहे. मला ना खूप काळजी वाटते रे. कधी जमणार आहेत हे पैसे आणि कसे जमणार आहेत? तू काय टेन्शन घेऊ नको, भाई आपला सॉलिड आहे, तो आणेल कुठूनही. हो, पण तोपर्यंत त्याला तंबूतच राहावं लागणार आहे ना. हा बरं ए दिगंबर, ते जाऊ दे. उद्या त्याचा वाढदिवस आहे आणि मला खूप छान साजरा करायचा त्याचा वाढदिवस. हा वहिनी, ते तर करूच. हा, अगं पण वहिनी,
करायचा कुठे? भाई ते घरात तर येणार नाहीये. तुमच्या नवीन घरात साजरा करूयात. तंबूत हो शपथ, एक नंबर. हो ना. आ, मी खूप छान सजवणार आहे तो तंबू. हो. पण वहिनी मी काय करू ते सांग मला. हा आता तू ऐक. तू आज काहीही करून नचिकेतला दिवसभर बाहेर ठेव. हा तोपर्यंत मी तंबू सजवते. हा चालेल. आणि रात्री मस्त केक कापूया आणि उद्या त्याचा वाढदिवस साजरा करूया. हा थांबा. हा भाई कुठेस? अरे जरा भेट ना. एक मॅटर आहे आपला. बाहेर जायचं आपल्याला जरा. चल. हा तू पण कर ना. हा परत परत परत. हा अगो भाई मांजर आली की काय? अगं तू काय हवंय तुला? काय करतेस? अगं ऐक गं. हळूहळू. अगं पण त्या हव्या होत्या मला आजी. अगं, पण दिवाळी तर झाली ना, मग आता कुठे दिवे लावणार आहेस? अगं उद्या नचिकेतचा वाढदिवस आहे आजी. विसरलीस का तू? अरे वा, म्हणजे त्याची सगळी तयारी चालली की काय? हो. या वर्षी मेणबत्त्यांऐवजी पणत्याच लावणार आहे मी. खुश होईल ग पोरग. हो ना. हो. अगं त्याच्या घरी वाढदिवस नाही साजरा करता येणार म्हणून काय झालं, पण तंबूतला वाढदिवस सुद्धा त्याच्या कायम लक्षात राहील असा साजरा करणार आहे. हो कर कर. आजी हे भर ना जर. हो हो हो. आणि माझी काही मदत लागली ना तर सांग. हो नक्की. हा. बरं चल आजी हा. मी पळते आता. हा. खूप काम आहे. हा बरं. हे भरते. बर. हळू. घे. हो येते ग. ये ये हा. ये. क्रेझी ब्लू कलरचा डॉग असतो का? असतो ही असतो. तुला माहित नाही पण असतो. थोडा वेळ लागेल शोधायला पण सापडेल. तुम्ही सापडला ना तर जॅकपॉट लागेल आपल्याला. ए, ते कोणी सांगितलं तुला? Who told this? कोणी सांगितलं? स्वामींनी. कुजबुजे स्वामींनी. कुजबुजे स्वामी आपल्या भक्तांच्या स्वप्नात येतात आणि त्यांच्या कानात कुजबुजतात आणि भक्तांचा उद्धार करतात. कोण कुजबुजे? कसला उद्धार? अरे कोण कुजबुजे? कुजबुजे स्वामी क्षमा करा. अरे मोठ मोठे फिल्म स्टार, पॉलिटिशियन्स कुजबुजे स्वामींचे भक्त आहेत. कुजबुजे स्वामी त्यांच्या कानात येऊन कुजबुजलेत. त्यांचा उद्धार केलाय. काल चक्क स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, दिग्या आजच्या आज एक निळ्या रंगाचा कुत्रा शोध आणि त्याचे पालन कर. वर्षभराच्या आत एक मोठा बिझनेसमॅन झालेला असशील. बिझनेसमॅन व्हायचं असेल ना तर डोकं लागतं, कुत्रा नाही. बिझनेसमॅन होण्यासाठी निळ्या रंगाचा कुत्रा पाळावा लागतो. डोक्याची काही गरज नाही. सॉरी, आय कॅन्ट टेक दिस. मी चाललो. बाय. ए, थांब ना. फोन येईलच मग जा ना. कोणाचा फोन? फोन कुजबुजे स्वामींचा. स्वामी फोनवर कुजबुजतील. हा बाबा आला. हा स्वामी. थोडा जोरात कुजबुजा. हा झालं. छान दिसतंय. हा आता केक झाला की दिगंबरला भ्रमणध्वनी करून सांगते की नचिकेतला घेऊन ये म्हणून. तो आला ना की त्याच्या वाटेत छान पणत्या लावणार आहे त्याच्या स्वागतासाठी. हा पण त्याआधी दिवसभर किती थकलेत साहेब हे बघावं लागेल. महानगरपालिकेचं प्रभाग कार्यालय का? नमस्कार. आमच्या गुलमोहर गृहसंकुलामध्ये रस्त्यावर एका समाजकंटकाने अवैध अशी झोपडी बांधलेली आहे. हो, त्याचा आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. हो, तेव्हा तुम्ही तुमच्या अतिक्रमण विरोधी पथकाला इथं पाठवा आणि ती झोपडी पाडून टाका. माझं नाव कर्तव्यदक्ष सुजाण जागरूक नागरिक अशी नोंद करा.
हो, कारवाई मात्र तातडीनं करा. हा, ठेवतो. यू कांट इमॅजिन हाऊ बोर्ड आय एम सई. डिग्स एवढा क्रॅक असेल असं माहित नव्हतं मला. जाऊ दे रे नचिकेत, तू नाही तर कोण मदत करणार त्याला. तुला पण असं वाटतं की ब्लू कलरचा डॉग असतो? ते जाऊ दे नचिकेत, आता आपण लवकरच भेटू. या भेटूच, पळूनच येणार आहे मी. नचिकेत, तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय गंमत आहे? तू ये, आल्यावर कळेल. somebody has a surprise for me. आगाऊपणा करून तंबू ठोकलायस ना, आता तोच तंबू उद्ध्वस्त होणार आहे काही तासात. कांगारू, तुला असे धक्के मी देतच राहणार आहे.